स्वतःच्या हिमतीवर आयुष्यात खूप काही करून दाखवायचं स्वप्न उराशी बाळगणारी ती आज कचरा कुंडीत लोकांनी टाकलेल्या उष्ट्या खरकट्यात रस्त्यावरच्या कुत्र्या मांजरासोबत भाकरीचा तुकडा मोडत बसली होती. एक जो शेवटचा आत्मसन्मान उरला होता तिच्याजवळ, आज तो पण ती गमावून बसली होती. स्वतःच्या नजरेत ती आज इतकी खाली पडली होती की तिला वाटत नव्हतं की आयुष्यात परत ती कधीच कोणासमोर मान वर करून उभी राहू शकेल. एक माणूस म्हणून तिच्यातली सारी ओळखच तर संपली होती. शी हॅज बिकम सच शेमलेस पर्सन डेंट शी हॅज नो रिस्पेक्ट डिग्निटी लेफ्ट फॉर हर ऑन सेल्फ. पूर्णपणे उद्ध्वस्त. विरजा आक्रोश करत, ह्या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात मिस्टर देवाये कार्तिक ठाकूर. फक्त तुम्ही. आज मी जशी रडत आहे उद्या तुम्ही पण तसेच रडाल. मी कधीच तुम्हाला माफ करणार नाही तुमच्या गुन्ह्यांसाठी. आय विल नॉट फॉरगिव्ह यू फॉर युअर क्राईम्स एव्हर. त्याचवेळी काही किलोमीटर दूरवर ठाकूर पॅलेसमध्ये मुसळधार पाऊस चालू होता. आकाशात विजांनी थैमान घातलं होतं. ढगावर ढग कोसळून युद्धच छेडलं गेलं होतं. त्या भयंकर वातावरणातही एक व्यक्ती त्या उघड्या आकाशाखाली उभी होती, जणू पंचमहाभूतांना आव्हानच देत होती. ती व्यक्ती होती देवाय कार्तिक ठाकूर. देवाय संतापाने कोसळत, तू कुठे पण लपून बसली असेल ना विरजा जोशी, तरी तुला तिथून शोधून काढीन मी. हा देवाय कार्तिक ठाकूर कधीच कुणाचे हिशोब बाकी ठेवत नाही. तुझ्या पापांचा पण हिशोब ह्या इथेच पूर्ण करेल, ते पण व्याजासकट. वेळ पहाटे 5:30ची. सकाळी. स्थळ गुड्डी डान्स बार. डान्स बार बंद करण्याची वेळ झाली होती. सगळे गिराईक कधीच निघून गेले होते. रात्री 12 वाजले की शेकडो दर्दी रसिकांना जन्नतची सफर घडवणारा तो बार. सकाळ झाली की मात्र बाहेरच्या त्या तथाकथित सो कॉल्ड सभ्य जगाच्या उठण्याबरोबरच जो झोपी जात होता, तो परत दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजता उघडत होता. आपल्या चाहत्यांना रंगीन दुनियेची नवीन गुलाबी दिवा स्वप्ने विकण्यासाठी. कोण कहता है कि ख्वाब बिकते नहीं, कौन कहता है कि ख्वाब बिकते नहीं. पागल है वो लोग जो कहते हैं कि ख्वाब बिकते नहीं. ख्वाब बिकते हैं जनाब, अजी बहुत महंगे बिकते हैं. सिर्फ बेचने वाला चाहिए, दाम लगाने वाला तो हर घर में बैठे है. रात्रीच्या जागरणानंतर सकाळी सकाळी सगळ्यांनाच लवकर आवरून आपापल्या मुक्कामी जाऊन ताणून देण्याची घाईच लागली होती. बार गर्ल्स सर्व्हिंग गर्ल्सना घरी घेऊन जाणाऱ्या गाड्या तयार होत होत्या. एकीकडे बारची साफसफाई चालू होती, तर दुसरीकडे बारचा मालक आप्पा गणप्पा शेट्टी आपल्या मॅनेजर सुकुमारन सोबत बसून रात्रीच्या कमाईचा हिशोब मांडत होता. सकाळी सकाळी सगळेच आपापल्या गडबडीत होते. बारचा क्लिनिंग स्टाफ टेबल खुर्च्या साफ करून नीट मांडून ठेवत होता. तिथलाच एक काम करणारा मुलगा तंबी, रिकाम्या फुटलेल्या दारूच्या बिअरच्या बाटल्या, त्यांच्या काचा, सिगारेटची रिकामी पाकिटे, त्यांची विजलेली थोटके असा बराचसा कचरा गोळा करून कचराकुंडीत टाकायला जात होता. थोड्या वेळाने एक भयंकर किंकाळी सगळ्यांच्या कानावर पडली. ती किंकाळी ऐकून येताच सगळे जागेवरच दचकले. हातातली कामे तशीच टाकून आप्पा सुकुमारांसोबत किंकाळीच्या दिशेने धावत सुटला. बघतो तर काय, तंबी त्यांच्याच दिशेने सेरावेरा धावत येत होता. आप्पाने त्याला तसंच थांबवलं. आप्पा घाबरत, ए तंबी क्या हुआ, ये इतने जोर से चिल्लाया काय को रे. तंबी भीतीने चाचरत, ओ ओ आप्पा मर्डर, ख खून खून, लड़की वहा वहा लड़की लड़की हे मर गई. एवढं बोलून तो तिथेच बेशुद्ध पडला. सुकुमारन त्याला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत होता, पण तो काही शुद्धीवर येत नव्हता. त्या दोघांना तिथे तसंच टाकून आप्पा बारच्या पाठीमागच्या एरियाच्या दिशेने पळत सुटला. टेन्शनने तर त्याचा जीव अर्धावर गेला होता. आधीच एरियात नवीन इन्स्पेक्टर आला होता. 15 दिवसांपूर्वीच त्याने बारवर रेड टाकली होती. कसे तरी डिपार्टमेंटमध्ये खालपासून वरपर्यंत पैसे दाबून आता कुठे बार थोडा फार व्यवस्थित चालू झाला होता, तर हे नवीन झेंगाट. तो इन्स्पेक्टर तर जिवंत ठेवणार नाही मला. आप्पा मनातच म्हणत आपली धडधडती छाती अन थरथरणारे हातपाय घेऊन कसाबसा बारच्या पाठीमागच्या साईडला पोहोचला.
मागच्या साईडला गेल्यावर त्याला दिसलं की खरंच एक 21-22 वर्षाची तरुण मुलगी 3-4 कचरा कुंडीच्या मध्ये विचित्र अवस्थेत पडली होती. ते बघून तर तो हादरलाच. घाबरून त्याचा जीव जायची पाळी आली होती. पण सांगणार तरी कोणाला? स्वतःला कसाबसा सावरून तो हळूहळू पुढे सरकला. एकवार त्या मुलीकडे बघून त्याने आपल्या उजव्या हाताची 2 बोटे तिच्या नाकपुड्यांच्या जवळ नेली. थोडा वेळ तसंच गेला. काहीच जाणवलं नाही. मग मात्र हलकासा उष्ण श्वासोच्छवास जाणवला. तसा आप्पाचा जीव भांड्यात पडला. तेवढ्यात घाबरलेल्या तंबीला घेऊन सुकुमारन तिथे पोचला. आप्पा तसाच तिरिमिरीत उठला आणि सनदिशी तंबीच्या जोरात कानाखाली लगावून दिली. आप्पा रागाने, साले तुझे यह लड़की मुर्दा दिखती है हरामखोर साले. देख है यह मुर्दा. डर की धोती फटके मुंह में आ गई थी ना. तेरे वजह से मेरे को हार्ट अटैक आ जाता ना. तो मेरे बीवी बच्चों को क्या तुम संभालता बेहरामी. ए सुक्कू आज से इसका दारू कम कर. साला फोकट में मिलता है काम के वक्त भी टल्ली होके घूमता है. तंबी ओशाळून, अप्पा वो कचरा कुंडी में देखा तो मुझे लगा कि किसी ने काट के फेंक दिया होगा, इसलिए मैं आपको बताया. किंचित हसत, अप्पा वो दारू का जरा रहने दो ना, आगे से गलती नहीं करेगा, आपकी कसम. एकदम सच्ची वाली. तसा अप्पा मनात बोलला, एक ऐसा स्टाफ पाल रखा है रे मैंने, जो जब भी देखो जीते जी मुझे ऊपर पहुंचाने के तयारी में लगा रहता है. अप्पाने मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. यांचा एवढा गोंधळ ऐकून विरजा दचकून जागी झाली. क्षणभर तिला कळेच ना की आपण नक्की आहोत कुठे. नंतर तिच्या डोळ्यासमोरून काल रात्रीचा प्रसंग झरझर करून गेला. वरतून एवढ्या 3 पुरुषांना आपल्या इतक्या जवळ बघून ती घाबरली आणि अंग सावरून बसली. तिला जागं झालेलं बघून आप्पाने तिला विचारलं, ए ए ए लड़की, कौन है रे तू और यहाँ पर क्या कर रही है. ए अम्मा देख, मेरे को यहाँ कुछ भी मगजमारी नहीं चाहिए. तू तेरा यहाँ जो भी कुछ है वो उठा और जा यहाँ से. हाथ जोड़ता हूँ मैं. एक तो सुबह सुबह खाली फोकट का मचमच मचा है तेरे वजह से. खाली पीली और काम की खोटी मत कर और निकल यहाँ से. विरजा घाबरत, मी कोणी चोर नाही आहे हो, भिकारीन पण नाही. ते रात्री काही जण माझ्या पाठीमागे लागले होते, म्हणून इथे येऊन लपून बसले होते. मी खरं बोलते, कृपा करून विश्वास ठेवा माझ्यावर. आप्पाने एकदा विरजाच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे बघितले आणि हताश स्वरात तिला बोलला, और तेरे को क्या लगता है कि तू यहाँ पर सेफ है. ओ देख, ओ ऊपर यह है गुड्डी डान्स बार. बारच्या दरवाज्यावर लावलेल्या मोठ्या बोर्डवरचं नाव वाचत आप्पा बोलला, अगर लड़की दुनिया में सबसे ज़्यादा कहीं पे खतरे में है ना, तो यही है. विरजाच्या सोज्वळ चेहऱ्याकडे बघून आप्पा बोलला, अच्छे घर की लड़की दिखती है तू. सुन मेरी बात अक्का और घर चली जा. रात्री ज्याला दुकान समजून विरजा त्याच्या आडोशाला लपली होती तो खरं तर एक लेडीज डान्स बार होता. लपण्याच्या गडबडीत तिने दुकानावरचा बोर्डच वाचला नव्हता. पहिल्यांदा तर लेडीज डान्स बारचं नाव ऐकून विरजा दचकूनच गेली. पण आप्पाने तिच्याप्रती दाखवलेली थोडीशी माणुसकी बघून तिला थोडा धीर आला आणि तिने जरा घाबरतच आप्पाला विचारलं, मला जरा म्हणजे खरे म्हणजे तर जरा जास्तच कामाची गरज आहे, तर तुम्ही थोडी मदत कराल का. खूप उपकार होतील माझ्यावर तुमचे. आप्पा स्वतःशीच खिन्नपणे हसला आणि बोलला, यह देख बेटा, यह जगह अच्छी घर की लड़कियों के लिए नहीं है. नहीं, यहाँ का काम अच्छी घर की लड़कियाँ के लिए है और अच्छी घर की लड़कियों को यह काम करना भी नहीं चाहिए. तू सुन मेरी बात, घर जा, तेरे घरवाले परेशान हो रहे होंगे. विरजा भरलेल्या डोळ्यांनी आप्पाकडे बघत बोलते, और जिसका कोई घर ना हो तो. प्लीज सर, मला एक संधी द्या. मला माहीत आहे जे सगळ्या मुली इथे करतात ते मी करू शकत नाही. आय एम नॉट दॅट मच बोल्ड. पण मी साफसफाईची कामे नक्कीच करू शकते. आय कॅन क्लीन अँड वॉश. प्लीज सर, मला क्लिनिंग स्टाफ म्हणून रिक्रूट करा. मी तुम्हाला कुठलीही तक्रारीची संधी येऊ देणार नाही. प्लीज सर, प्लीज. तिच्या तोंडून अस्खलित इंग्लिश ऐकून आप्पा क्षणभर चाटच पडला.
त्याने तिला एकदम निरखून पाहिलं. एकदम बारीकशी ती, खंगलेली, कृश शरीरयष्टी, गालाची तर सगळी हाडे वरती आली होती. कपडे मळकट आणि जुने पुराणे, पायात फाटलेली वाहन, अतिशय गरीब घरातील वाटत होती. पण तिच्या चेहऱ्यावरचा तो अतिशय सोज्वळपणा आणि खानदानीपणा काही त्या गरिबीमुळे झाकला जात होता. आता हिला बारमध्ये ठेवून तरी कसं घ्यायचं असा आप्पाला प्रश्न पडला. आणि नाही आसरा दिला तर बाहेरच्या समाजातले लांडगे तिला फाडून खातील. आप्पा जरी डान्स बार चालवत असला तरी त्याची स्वतःची अशी काही तत्त्वे होती. तो कधीच कोणत्याच मुलीला कामासाठी जबरदस्ती करायचा नाही आणि कोणा दुसऱ्याला करू देखील द्यायचा नाही. त्यामुळे त्याच्याकडे काम करणाऱ्या मुलींना देखील तिथे बरंच सुरक्षित वाटायचं. जर मुलगी स्वतःच्या मर्जीने तयार असेल तर ठीक, नाहीतर तो कुणाला तिला हात देखील लावू द्यायचा नाही. पण यामुळे कस्टमर नाराज व्हायचे, कारण त्यांना हवी ती मुलगी मिळायची नाही. धंदा कमी व्हायचा, पण आप्पाला त्याची पर्वा नसायची. आप्पाने क्षणभर विचार करून तिला कामासाठी होकार दिला. खरं म्हणजे त्याला कामासाठी एक्स्ट्रा स्टाफची काही गरज नव्हती, पण विरजाची परिस्थिती बघून तो तिला हो बोलला. तो जाण्यासाठी वळला, पण तसाच परत मागे फिरला आणि तिला बोलला, भूख लगी है, कुछ खाएगी? ए थंबी, पटापट से 2 प्लेट भरकर कुछ खाने को लेके आ और थोड़ा ज़्यादा ही लाना. एकदम फ्रेश बनाने को बोल रामो को. आप्पाने विरजाच्या खाण्यासाठी पटकन ऑर्डर पण देऊन टाकली. विरजाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. जिथे आपलेच परके झाले तिथे कोण कुठल्या परक्या माणसाने माणुसकी दाखवली. आप्पा तिला बारच्या आत घेऊन आला. तिला चांगलं खाऊ पिऊ घातलं. तिच्या कपड्यांची आणि राहण्याचीही पटापट व्यवस्था केली. तिच्या बरोबरीच्या मुलींना तिला त्रास न देण्याबाबतीत समजावून सांगितलं. विरजा त्या मुलींबरोबर निघून गेली. जात असलेल्या विरजाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत आप्पा सुकुमारनला बोलला, ए सुक्कू, ए इज्जतदार लोग अपनी घर की बेटिया को मरने के लिए बाहर छोड़ देते हैं, फिर भी ओ शरीफ और हम उन बच्चियों को आसरा देते हैं, तो भी हम बुरे कैसे? आप्पाच्या ह्या प्रश्नाचं उत्तर सुकुमारनकडेही नव्हतं. ते दोघे गाडीत चढत असलेल्या विरजाकडे बघत बसले. 2 आठवड्यानंतर विरजा आता बारमध्ये रुळली होती. आप्पाही तिच्यावर लक्ष देऊ नव्हता. तिला कुठलाही फालतू प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यायचा. विरजा कधीच कुठल्या कस्टमरच्या समोर जायची नाही. रात्री बारच्या मुलींना तयार व्हायला मदत करायची, त्यांचे कपडे प्रेस करून द्यायची, त्यांची लहान सहान कामे करायची. तर पहाटे सगळे कस्टमर घरी गेल्यावर बाकीच्या क्लिनिंग स्टाफबरोबर मिळून बाहेरच्या टेबल खुर्च्या साफ करणे, बाथरूम साफ करणे, फ्लोअर धुवून काढणे अशी कामे करायची. जसे जसे दिवस जात होते तसतसं तिला परत सुरक्षित वाटत होतं. Somebody needs to tell that fool that it was her biggest mistake. Ha ha ha, because he is coming. टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक. स्थळ एका लोकल कॅफेमध्ये. वेळ दुपारचे 2. गुड्डी डान्स बारचा मॅनेजर सुकुमारन आपल्या एका मित्रासोबत एका लोकल कॅफेमध्ये बराच वेळ गप्पा मारत बसला होता. बऱ्याच दिवसांनी भेटत होते मित्र. खाण्याबरोबर पिण्याचाही कार्यक्रम व्यवस्थित चालला होता. किशन, सुकुमारचा मित्र, आजकाल वातावरण खूप खराब चाललंय. मैं गाँव जाने का सोच रहा हूँ. सुकुमारन, क्यों रे, क्या हुआ? ऐसे अचानक गाँव भागने का क्यों सोच रहा है? किशन इकडे तिकडे बघत हळू आवाजात सुकुमारनच्या कानात बोलतो, कुछ बहुत बड़ा कांड होने वाला है. सुकुमारन आश्चर्याने, क्या मतलब? किशन, ऊपर ऊपर पूरा शहर शांत है, सब ठीक लग रहा है, लेकिन नीचे सब गड़बड़ है. ठाकुर कुछ ढूंढ रहा है, खबरी लगा के रखे हैं चारों ओर. खबरी, डिटेक्टिव, पुलिस के आदमी, सबके सब पागल हो रहे हैं. सुकुमारन आश्चर्याने, लेकिन ढूंढ क्या रहा है? किशनने एकदा आजूबाजूला सावकाश बघितलं आणि सुकुमारनच्या कानात अजून हळू आवाजात बोलला, लडकी. सुकुमारन आश्चर्याने, लडकी? किशन, हा लडकी, विरजा जोशी. तशी सुकुमारनच्या ओठातील सिगारेट
गवताच्या पात्याप्रमाणे थरथर कापू लागली. हातापायाला दरदरून घाम फुटायला लागला. त्याने आधारासाठी टेबलाला पकडलं तर टेबल पण डगमगायला लागला. त्याची ही अवस्था बघून शंकरला कळेनासं झालं की ह्याला हे असं मध्येच अचानक काय झालं. तो टेन्शनमध्ये आला. आजूबाजूच्या टेबलावरची सगळी माणसे त्यांच्याकडेच वळून वळून बघू लागली. किशनचा कसाबसा निरोप घेऊन सुकुमारन तिथून निघाला आणि त्याला बघून किशन ही तिथून निघाला. घाईत निघालेल्या पाठमोऱ्या सुकुमारला बघून अचानक किशनच्या डोळ्यात एक चमक आली. इथे सुकुमारनची अवस्था फारच वाईट झाली होती. तो रस्त्याच्या अगदी मधोमधून चालला होता. पाठीमागून लोक हॉर्न मारून मारून शेवटी वैतागून शिव्या देऊन पुढे जात होते. त्याला कसलीच शुद्ध नव्हती. एकटाच स्वतःशीच बडबड करत चालला होता तो. त्याला काहीच कळत नव्हतं. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल करा आणि या कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.